हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात दिनांक 2 सप्टेंबर मध्यरात्रीपासून ढगफुटी व अतिवृष्टी झाल्याने शेतातील पीक पूर्ण खरडून गेले व नुकसान झाले आहे. यामुळे हवालदिल शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शासनाने बासंबासह जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टी झालेल्या याचे पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसानीचा लाभ द्यावा, जेणेकरून शेतकरी गेलेल्या पिकाच्या मोबदल्यात उभा राहून रब्बी हंगामाची पेरणीसाठी बियाची जुळवाजुळव करू शकेल. कारण शेतातील पीक पूर्णत्व नासता नाबूद झाल्यामुळे शेतामध्ये रब्बी पीक पेरण्यासाठी व बी भरण घेण्यासाठी शेतकऱ्याकडे शिल्लकची रक्कम नसल्याने शेतकऱ्यांना काय करावं काय नाही हे कळत नसल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शासन प्रशासन यांच्याकडून मदतीची अपेक्षा बासंबा व इतर भागातील शेतकरी आशा धरून आहेत की शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल. सर्व शेतीतील पिकांचे पंचनामे व सरसकट सर्वांना या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुसती पाहणी करून देतो मदत म्हणण्यापेक्षा तातडीने मदत करून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवण्याची गरज आज दिसून येत आहे. त्यामुळे आपण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यासाठी शेतकरी वर्ग आशा धरून आहे की शासनाच्या वतीने भरघोस मदत त्यांना मिळणार अशी आशा बाळगून शेतकरी वर्ग आहे. सोयाबीन, हळद, मूग, उडीद सगळं गेलं, सगळं काय राहिलं नाही, काय नाही. हे पहा किती नुकसान झाले. आता काय सरकार काय देते काय माहिती. सरकारनं आम्हाला मदत करावी, शेतकऱ्याला मदत करावी. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. यावर्षी खूप पाण्यानं पूर्ण नाश केला, सत्यानाश केला. हे पहा. शेतकऱ्याचे मनोगत आपण ऐकले आहे. त्या शेतकऱ्याप्रमाणेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शासनाने काही शेतकऱ्यांचे पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना देण्यात यावी, जेणेकरून या नुकसानीच्या पंचनामे व इतर भागातून शेतकरी राहिला जाऊ नये अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्ग करत आहे. शेताला मोठ्या प्रमाणात खड्डणीमुळे पीक हे मुळून पडले आहे. 100% शेतकऱ्यांचं नुकसान आजच्या परिसरामध्ये बासंबा व इतर शिवारात दिसून येत असल्याचे आपल्या समोर हे चित्र दिसत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सरकार मायबापांनी भरघोस मदत करावी अशी मागणी होत आहे.
त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पूर्ण पेरणी खरीप पेरणीसाठी व बी भरून गेल्याचे व इतर साहित्याची उपलब्धता शेतकऱ्यांना प्रशासनाने करून द्यावी, जेणेकरून प्रशासनाच्या मदतीतून शेतकरी जाण्याची ताकद शेतकरी पिकामध्ये पेरणी करण्यात येईल असं याकरिता या भागातील शेतकऱ्यांना दिसत आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी, जेणेकरून शेतकरी आपले झालेले नुकसान भरपाई नाही काढू शकत, तरी पण यातून बाहेर कसा निघाल यासाठी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात मांडावेत व ते प्रश्न सोडून त्यांना जास्तीत जास्त कशी मदत होईल हे बघावे, अशी मागणी हर स्तरातून केली जात आहे. डोळ्याने बघू नये असं नुकसान आता आपल्यासमोर दिसत आहे. हिरवगार पीक